नमस्कार. सांगली अनेक खेळांमध्ये आता आपलं नाव करते. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, पॅरा व्हॉलीबॉल असेल, या अनेक खेळांच्या माध्यमातून कबड्डी ही सुद्धा सांगलीचं एक वैभव राहिलेलं आहे. कुस्ती सांगलीचं वैभव राहिलेलं आहे. सांगलीचा इतिहास कुस्तीमध्ये खूप मोठा आहे. आणि आता खरं पाहायला गेलं तर या पॅरा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आपल्या या सांगलीतल्या 2 महिला खेळाडूंची, दिव्यांग महिला खेळाडूंची निवड झालेली आहे आणि नॅशनल संघामध्ये त्यांची निवड झालेली. दिल्लीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये या स्पर्धा होणार आहेत आणि या 14व्या नॅशनल पॅरा सिटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या दोघींची निवड झालेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कशा तऱ्हेने त्यांनी या स्पर्धेपर्यंत, या निवडीपर्यंत त्या पोहोचल्या, कशा तऱ्हेने तयारी केली, या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा आणि कशा तऱ्हेनं या स्पर्धा तुम्ही स्पर्धेच्या एवढ्या मोठ्या मुकामापर्यंत पोहोचला? नमस्ते. पहिल्यांदा माझं नाव स्वाती बाळासो बसमे. मी राहणार आहे भिलोडी आणि वास्तव्य म्हणून थोडं कामानिमित्त शिराळा. सुरुवातीला म्हणजे हे आम्ही दिव्यांग म्हणून खेळ खेळतोच. भरपूर खेळ आमचे झाले. त्यामध्ये आम्हाला थाळीफेक, गोळाफेक, क्रिकेट हे आम्ही वर्चस्व गाजवलेत. मग आता नवीन हा खेळ आमच्यासाठी म्हणजे पॅरा असोसिएशनचा सिटिंग व्हॉलीबॉल. आता आम्ही 9 तारखेला सिलेक्शनसाठी गेलो, ट्रायल सिलेक्शनसाठी. 9 ते 10-11 पर्यंत आम्ही तिथं आमचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर आम्हाला कालच आमचं सिलेक्शन लेटर आलं की तुम्ही नॅशनलसाठी निवड झाले. 14वे नॅशनल पॅरा असोसिएशन सिटिंग व्हॉलीबॉल यासाठी आमची निवड झालेली. त्यानिमित्तानं आम्ही सांगली जिल्ह्यातून आपलं नाव पुढे नेण्याचं काम आमच्या दोघींचं वर आहे आणि आम्ही दोघीही त्याच कॅटेगरी मधले आहोत. आमच्याकडे प्रॉपर 14 पोरी आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या मुलींचे आहेत. सिंधुदुर्ग मधल्या 2 आहेत, कोल्हापूरच्या 4 आहेत, परत परभणीची 1 आहे आणि मुंबईची 1 आहे. त्याच्यामध्ये आपल्या सांगलीच्या 2 मुली आहेत. त्याचा खूप आम्हाला अभिमान वाटतोय आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही हा खेळ तिथं परफॉर्मन्स करून जिंकून यावं हीच आमची अपेक्षा आहे. कशा तऱ्हेनं तयारी करताय आणि कोचिंग कसं आहे? आता कोचिंग म्हटलं तर सुरुवातीला आम्ही व्हिडिओ बघतो युट्यूबवरच. आमचा स्पेशली कोणताही कोच नाहीये. शिवाय ह्या आम्ही आता 2018 पासून आम्ही दोघे खेळतोय सांगली जिल्ह्यातून. पण आम्हाला कोणतेही कोच किंवा कोणतेही मार्गदर्शक करणारे आम्हाला शिक्षक अजून लाभले नाहीत किंवा कोचही लाभलेले नाही. शिवाय आम्हाला शासनाची कोणतीही वैयक्तिक मदत आम्हाला झालेली नाही. जे आम्ही रोजचं काम करतोय, जे आम्ही रोजचं जे काय जमवतोय पैसे किंवा जे काय करतोय त्यातूनच आम्ही आमचा सगळा खर्च आणि जो काय येणं जाणं सगळं सर्वस्व हे आमचं आम्हीच करतोय. आता तुम्ही सांगितलं की शासकीय मदत कुठलीही आजपर्यंत मिळालेली नाही. नाही. तसा पाठपुरावा क्रीडा खात्याकडे किंवा इथलं जे सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय करताय केलाय? अहो सर, पाठपुरावा करायची वेळच येत नाही. जेव्हा एखादी बातमी पेपरला, न्यूजला लागते की दिव्यांग व्यक्तीनं एवढ्या कष्टातून किंवा एखाद्या दिव्यांगावर मात करून जर हे खेळ खेळत असेल तर तुम्हाला वैयक्तिक पाठपुरावा करता तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचताय दरवेळी बातम्याला, न्यूजला. मग आम्ही तुमच्याकडे आमंत्रण घेऊन येतोय का? नाहीये. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचताय ना कुठे तर मेसेज वाचून, व्हॉट्सअपद्वारे. आता सोशल मीडिया एवढं आहे किती मोठं, त्याच्यावर तुम्ही आम्हाला बघता का? त्याच्यावर बघूनच आमची मुलाखत घेतली ना. मग त्यांना क्रीडा अधिकाऱ्यांना 2 पावले खाली उतराय नको. आम्ही 4 पावले चढले चालतोय दिव्यांग असून, पण तुम्ही 2 पावले उतरत नाही, ह्याच खंत आहे ना. मग त्याच्यापेक्षा न गेलेले तुमच्यासारखी मोठी लोक आहेत की समाजामध्ये, जे आम्हाला पुढे येऊन हातभार करतात. कधीही सांगतात मॅडम तुम्ही कुठे जात असला तर आम्हाला कळवा, आम्ही जाण्या येण्याची व्यवस्था करतो किंवा चहा पाण्याची व्यवस्था. नसेल तर आजपर्यंत क्रीडा अधिकाऱ्यांना विचारा ना, अपंगाचे त्यांनी सत्कार घेतलेत का? बाहेरच्या जिल्ह्यामध्ये केवढी मिरवणूक असते जर वर्षी की त्यांना खर्च दाखवण्यासाठी एक क्रीडा पुरस्कार घेतात. त्यातला आपल्या जिल्ह्यातील कोणता झालाय? माझा तर वैयक्तिक, बाकीच्यांचा झाला असेल पण माझा वैयक्तिक मी 2018 पासून खेळते. एकाही क्रीडा अधिकाऱ्यानं माझा सत्कार घेतलेला नाही. बाकीच्यांशी मतलब नाही पण माझ्या वैयक्तिक तर नाहीये. त्यामुळे मला खंत वाटते की बाबा आपल्यापर्यंत शासन येत नाही. आपण जाऊ शकतोय पण ते का आमच्यापर्यंत येत नाही, हेच मोठं खंत आहे सर माझ्याकडे. आता कशा तऱ्हेनं पाहताय? कारण एवढी मोठी नॅशनल स्पर्धा आहे, राज्याचं नेतृत्व करणार आहे, संपूर्ण देशभरातून संघ प्रत्येक राज्याचे त्या ठिकाणी येत आहेत. आता सर आता म्हणजे एवढंच फक्त डोक्यात आहे, यामध्ये काहीच नाहीये. जायचं आणि खेळून यायचं, नाव घेऊन यायचं.
एवढीच जिद्द आहे आणि ती करणार पूर्ण हे आत्मविश्वास. नक्कीच या ठिकाणी इतका आत्मविश्वास आहे की आम्ही तिथं जाणार, खेळणार आणि जिंकून तो चषक घेऊनच आम्ही इकडे परत येणार आहे, अशा तऱ्हेचा मोठा आत्मविश्वास या भगिनींच्या उद्गारातून आपल्याला जाणवतोय. आणखी एक आपली भगिनी या ठिकाणी आहे. काय सांगाल, प्रत्येक जो खेळ आहे त्या खेळासाठी फिटनेस महत्वाचा असतोय, कशा तऱ्हेचं फिटनेस करताय, कशी तयारी या संदर्भातली असणार आहे? फिटनेस हा व्यवस्थित असलाच पाहिजे. फिटनेस असल्याशिवाय आपण क्रीडा क्षेत्रात उतरू शकत नाही. आपली बॉडी तर व्यवस्थित पाहिजेच. व्यायाम हा रोज तर वर्कआउट तर पाहिजेच आपल्याला, असं मला खरं वाटतं. तर बघायला गेलं तर दिव्यांग हे जो हा विभाग येतोय त्यामध्ये एक शरीरात कुठंतरी व्यंग आहे, त्यामुळं त्या व्यंगाचा काय या फिटनेस मध्ये किंवा ती तयारी करत असताना काय अडथळा येतो? हा, थोडाफार अडथळा येतो. नॉर्मल लोकांपेक्षा जरा थोडाफार अडथळा येतो, पण त्यावर पण आम्ही मात करू शकतो. इथपर्यंत आमचं आहे. आता जो डाएट आहे, कारण खेळताय, शारीरिक श्रम होतोय, त्यामुळे डाएटचंही खूप महत्वाचं खेळाडूंसाठी योगदान राहिलेलं आहे. तो डाएट कसा सांभाळता? डाएट घरचं सगळं सांभाळून मग आमचं पण आम्ही स्वतःचं पण डाएटवर पण आमचं हे आहे, लक्ष आहे. घरचं सांभाळताय म्हणताय म्हणजे घरची जबाबदारी पण आहे. जबाबदारी आहे. घरची जबाबदारी आणि पुन्हा हे खेळाचं हा. कसं दोन्ही पातळ्यावर कसं काम करतो? घरची जबाबदारी पहिला बघायचं आणि मग त्यातून वेळ काढून आपण प्रॅक्टिस वगैरे करायचं. घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे याला? घरच्यांचं बघायला गेलं तर मी पहिल्यापासून लहान असल्यापासूनच मी खेळते. माझ्या आई वडिलांचा तर फार सपोर्ट आहे, जास्त करून माझ्या वडिलांचाच आहे. कारण त्यांनी तर मला तर मुलगाच मानलाय, तू माझा मुलगाच आहेस. त्यांनी मला कुठली जाणीव करून दिली नाही की तू हँडिकॅप आहेस. त्यांनी प्रत्येक ह्याच्यात मला त्यांनी सहाय्य केलेलं आहे. त्याच पाठोपाठ माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासरची पण, सासू सासरे, माझे मिस्टर, तसेच त्यांच्या घरातील सगळी पाहुणे मंडळी, सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे मला. काय तुमचे मिस्टर काय करतात? आमचा बिझनेस आहे. बर, मग तो बिझनेस सांभाळत असताना, एकीकडे घर सांभाळत असताना मुलं बाळ वगैरे असतील? नाही अजून. नाही. मग सासू सासरे आहेत, एकीकडे आई वडील आहेत, एकीकडे नवरा आहे, या सगळ्या जबाबदारी पार पाडताय. पुन्हा एक खेळाचं पण एक खूप वर्षापासून तुम्ही खेळताय असं म्हणताय. आई वडिलांनी तर तुम्हाला मुलगाच मानलेला आहे, तर कसं आई वडिलांचं माहेर आणि पुन्हा सासर या दोन पातळ्यावरच्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? दोन्हीकडचा पण सेमच आहे. इकडून पण मला सपोर्ट आहे सासरहून आणि माहेरकडून पण सपोर्ट आहे. मग आता काय सांगाल, कारण नॅशनल गेम्स मध्ये, नॅशनल संघामध्ये तुमची निवड झालेली आहे. अनेक देशभरामध्ये वेगवेगळ्या संघांबरोबर खेळायचं भाग्य आता मिळालेलं आहे. मी नॅशनलला तर उतरलेलेच आहे. तिथून आम्ही कप घेऊन यायचा आम्ही प्रयत्न करणारच आहे. 100% तर प्रयत्न करणारच आहे. आणि इंटरनॅशनल खेळायची पण माझी खूप इच्छा आहे. त्यात पण माझं सिलेक्शन व्हावं असं माझी इच्छा आहे. काय शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? कारण या ताईंनी सांगितलं की शासन म्हणावं तितकं या दिव्यांग लोकांच्याकडे किंवा दिव्यांग जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे म्हणा गांभीर्यानं पाहत नाही, किंवा त्यांना जी मदत पाहिजे, आर्थिक मदत असेल किंवा मानसिक मदत सुद्धा या शासनाकडून मिळत नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. हा, आतापर्यंत काही मदत मिळालेलीच नाहीये. एवढंच की आता आम्ही मध्ये क्रिकेट खेळून आलो, तिथं चॅम्पियनशिप घेतलं. सांगलीतून आम्ही दोघी तिघी जण, आमच्या दोघी तिघींचा सत्कार झाला. कोणी घेतला? कोल्हापूरवाल्यांनी आमचा सत्कार घेतला. हे न्यूजला गेलं सगळं. हे सगळ्यांनी तर पाहिलं असेल, बाकीच्यांनी, आमच्या लोकांनी येते, त्यांनी तरी पण घेतलं नाही आमचा सत्कार. हे किती खेद आहे सांगा. त्याचं फार वाईट वाटतं आम्हाला. म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या मुला मुलींचा सत्कार तुमचा दुसरा जिल्हा घेतं सत्कार, मग तुम्ही का घेऊ शकत नाही? तुमची अशी एखादी संघटना आहे का दिव्यांग खेळाडूंची, पॅरा ऑलिम्पिक असेल किंवा इतर जे खेळाडू आहेत त्या संघटनेतर्फे त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम कधी झालंय का? संघटना तर भरपूर आहेत इथं, पण एकाने तरी अजून सपोर्ट कोणी केलेलाच नाहीये. मग आता काय सांगाल, कारण तुम्ही दिल्लीला जाताय, कधी जाताय आणि कशा तऱ्हेनं पुढचं आता दिल्लीला निघालोय आम्ही. 22 तारखेला आमचं रिझर्वेशन आहे. 24ला तिथं पोहोचेन. 25, 26, 27, 28ला आमचं गेम होईल. 1 तारखेला रिटर्नचं आमचं तिकीट आहे. आता मला सांगा की यांनी भावना व्यक्त केल्या, तुम्ही भावना व्यक्त केल्या की शासकीय स्तरावरून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळत नाही किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी तुमचा सत्कार करतायत, पण इथल्या जिल्ह्यातील क्रीडा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. अशा तऱ्हेनं जर दुर्लक्ष होत असेल तर जे संबंधित जिल्हाधिकारी वगैरे आहेत यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे अशा मागणी कधी झाली का? नाही झालेली.
मग इथून पुढच्या काळामध्ये आता तुम्ही नॅशनलला खेळताय, आता अशा तऱ्हेची काहीतरी मदत मिळावी म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना काही बोलणार आहात का? काय मेसेज आहे का तुमचा त्यांना? माझी तरी एकच अपेक्षा हा आहे बोलणार आहे ना. हा. त्यांचं लक्ष राहिलं पाहिजे. दिव्यांग खेळाडूंची तिथं नोंदी असावी असं मला तर वाटते. कंपल्सरी नोंदी असावी, त्याशिवाय त्यांना पण कळणार नाही की आपल्या सांगली जिल्ह्यातून किती दिव्यांग खेळाडू खेळतात, त्यांनी कुठपर्यंत गेलेले आहेत हे त्यांना कळलं पाहिजे. मला तर असं वाटतंय, कारण अजून एकानं सुद्धा तर आम्हाला काय स्वतःहून कोणी फोन केलेला नाही, काय नाही. त्यांनी तर जबाबदारी घ्यावी आमची असं मला तर वाटते. बरं, आता काय भावना आहे? कारण खेळाडू म्हणून तुम्ही आता एस्टॅब्लिश तर अगोदरच झालेला आहात. आता उद्या खेळणार आहात 23 तारखेला ना, 25 तारखेला. तर 25 तारखेला प्रत्यक्षपणे तिथं जाऊन मैदानावर उतरणार आहात. काय भावना वाटते? कसं आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय? हा, महाराष्ट्राचं नेतृत्व करताना मला आनंदच होणार आहे. बाकी आता बाकीचे नक्कीच खूप चांगल्या आणि तीव्रतेच्या भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर हे जे दिव्यांग जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं शासनानं आणि संबंधित जिल्ह्यातील जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांनी तन्मयतेनं लक्ष देणं गरजेचं आहे, गांभीर्यानं त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या समस्या जे काय आहेत त्यांना जे काय समस्या भेडसावत आहेत त्यांचं निराकरण झालं पाहिजे. या संदर्भामध्ये क्रीडा अधिकाऱ्यांनी तत्परतेनं याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचे वेळोवेळी अनेक ठिकाणी या खेळाडू म्हणून त्यांनी मैदानं गाजवलेली आहेत आणि त्यांचा सत्कार, किमान सत्कार तरी होणं, त्यांच्या कार्याची पोचपावती त्यांना मिळणं अपेक्षित आहे. परंतु अशा तऱ्हेनं सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही आजपर्यंतच्या क्रीडा अधिकाऱ्यांना अशा तऱ्हेचं जे दिव्यांग खेळाडू आहेत, पॅरा खेळाडू जे आहेत, प्लेयर्स आहेत, त्यांचा सत्कार किंवा त्यांचं कौतुक आजपर्यंत झालेलं नाही आणि त्यांनी तो करावं. शिवाय जिल्हाधिकारी जे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडं हे जे राष्ट्रीय स्तरावर, जे नॅशनल स्तरावर जे खेळाडू सिलेक्ट होत आहेत किंवा खेळतायत, आपल्या राज्याचं नेतृत्व करतायत, अशांची किमान नोंद तरी त्यांनी आपल्या दप्तरी ठेवावी आणि त्यांचा योग्य तो त्यांना मोबदला मिळावा. त्यांना जी मदत पाहिजे ती मदत त्यांना मिळावी, अशा तऱ्हेच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करण्यात आल्या आहेत. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.